पूर्ण वातावरण चालू आहे भाई गावामध्ये जे आहे प्रचंड प्रमाणात बीजेपीचं जे आहे पूर्ण वर्चस्व आपल्याला पाहायला भेटत आहे. महेश दादांचं काम आहे, तर यावरून सर्व राजनेत्यांना कळायला पाहिजे की काम केला तर तुम्हाला त्या गावामध्ये जायला आणि वोट मागायची काही सुद्धा लाज वाटणार नाही. त्या गावामध्ये तुम्ही हक्काने जाऊ शकता. त्या गावामध्ये जाऊन लोकांना फक्त एकदा सांगा की भाऊ मी थांबणार आहे, मला मतदान करा. लोक तुम्हाला डोळे बंद करून मतदान करतील. तुम्हाला जे पैसे पण वाटायची गरज नाही, तुम्हाला त्या गावाला 10 वेळा फेऱ्या मारायची पण गरज नाही. फक्त तुम्ही काम करा त्या गावातल्या लोकांचा. नमस्ते, सत श्री अकाल और अस्सलाम वालेकुम। मैं आपका दोस्त बादशाह रियाज पाटिल आप सभी लोगों का स्वागत करता हूं एक और नए और बेहतरीन न्यूज रिपोर्ट में। तो एक से बढ़कर एक जो है पूरा निवडणूक का सिलसिला अपना चालू है। निवडणूक का जो पूरा वातावरण है, पूरी जो जतरा है, अलग अलग गांव में जो है हम एंजॉय करते हुए घूम रहे हैं। अभी जो है लिंबी चिंचोड़ी गाँव और रामपुर गाँव का जो है हमने पूरा सर्वे लिया। बहुत ही जबरदस्त जो है वहाँ पर शांतिमय वातावरण में मतदान चालू है। अभी वहां से जो अपन आए हुए हैं करदड़ी गांव, जो कुंभारी गांव के बराबर बाजू में है, और करदड़ी गांव में भी जो है अपन एक एक करके लोगों से बातचीत करेंगे और यहाँ का पूरा मतदान का वातावरण जानने की कोशिश करेंगे। यहाँ पर जो है पूरा वातावरण बहुत ही शांत दिख रहा है, एकदम शीतल वातावरण में शिस्तबद्ध पद्धति से जो है करदड़ी गांव के जिला परिषद प्राथमिक स्कूल में जो है ये पूरा निवडणूक का सिलसिला अपने को देखने के लिए मिल रहा है। तो फिर चलिए अभी करदड़ी गांव के ग्रामस्थों से बात करेंगे और एक एक करके उनकी प्रतिक्रिया जानने की। करदळी गावामध्ये जे आपलं सर्वे चालू आहे भाई, एक एक करून आपण लोकांशी बोलत आहोत या पूर्ण निवडणुकी संदर्भात, पंचायत समिती व जिल्हा परिषद। तर नमस्कार साहेब। नमस्कार। आपलं नाव? नारायण शामराव गायकवाड। मग गायकवाड साहेब, कसं आहे वातावरण तुमच्या गावामध्ये? वातावरण छान आहे। म्हणजे कसं चाललंय निवडणुका पुरे? निवडणूक कमळाला महेश दादाला नाही, ती विचारी ना मी, महेश दादाच आहे तो। वातावरण कसं आहे निवडणुकीचं, म्हणजे असं काय टेन्शन वगैरे? नाही, शांत आहे, सुरळीत चालू आहे, मतदान सुरळीत चालू आहे। गावातली लोक सकाळी सकाळीच मतदान हा, सकाळी आणि दुपारी 2च्या पुढे। हा, 2च्या पुढे येणार। म्हणजे खेड्या गावातलं जे मतदान असते ते सकाळी सकाळी जास्त? सकाळी 12 वाजेपर्यंत, पुन्हा 2च्या पुढे बायकाही कामावर आल्यावर मग मतदान चालू होते। मग मतदानाचं ओघ कोणाकडे आहे तुमच्या हिशोबाने? महेश दादा कमळकडे। दोन्ही पंचायत समिती जिल्हा परिषद? हा, पंचायत समिती जिल्हा परिषद। मग लीड किती भेटेल तुमच्या गावामधनं? लीड आता मतदान होण्यावरच आहे। 70-80% महेश दादा। 70-80%। मग इथं चौरंगी लढत आहे का दुरंगी लढत आहे फक्त? म्हणजे भाजप शिवसेना आहे का, भाजप शिवसेना काँग्रेस आहे का, भाजप शिवसेना मग काँग्रेस आणि आपलं शेकाप आहे? नाही, भाजप आणि शिवसेनाच आहे। भाजप आणि शिवसेना। म्हणजे लीड जे दादालाच भेटेल? दादालाच। ह्याच्या मागचं कारण काय म्हणतो तुम्ही? नाही, दादाचं आज ह्या वेळेस त्यांनी निवडणुकीवर त्यांच्या 4-5 वर्ष झालं त्यांचं काम आहे। हा, त्या कामानुसार त्यांना फळ मिळते। म्हणजे तपस्या जे खूप वर्षांची, हा, फळ मिळते त्यांना। अशाच प्रकारे चालू आहे लोकांशी बोलायचं। बोला 2 शब्द। नमस्कार साहेब। नमस्कार। नमस्कार, बोला की। राम राम। तुमचं नाव काय? दिनकर कृष्णात पाटील। मग पाटील साहेब, कसं आहे वातावरण गावामध्ये आता? वातावरण जरा बीजेपीला आहे। बीजेपीला आहे, याच्या मागचं कारण काय म्हणतो? कारण का म्हणजे काँग्रेसवाल्यांनी सगळं इस्तू लावला होता, त्याच्यामुळे बीजेपीला होता। काय काम झालेलं नाहीये? काम कोणी जर आले तर काम होणार नाहीत, सोडा। हे येऊ द्या ते येऊ द्या, होतच नाही काम। आणि सामान्य जनतेला त्या पुढाऱ्यापर्यंत भेटूच देत नाहीत कोण। मग कसं होणार? ते पुढारी त्यांच्या तिथं राहणार, आम्ही इथं राहणार। शेवटी बीजेपी वाले थोडे काम करायलेत, भेटतेत तर, पण काँग्रेसवाले तिकडच आणि आम्ही इकडच। खड्ड्यात रस्ता का रस्त्यात खड्डा हेच समजत नव्हतं कोणाला। बरोबर म्हणलं पाटील। मग महेश दादांचं जे नाव चालू आहे या गावामध्ये, तर त्यांचं काम आहे का? आहे, 5 वर्ष आहे, येतेत भेटतेत लोकांना, काय थोडीफार मदत बी करतेत। पण आता ह्या पुढचा काळ त्यांचा काँग्रेसवाले सारखं करतेत का आणि काय करतेत हे काय ओळखावं? बघायला आम्ही पण आहोत, तुम्ही पण आहोत, काय उद्देशाला काय सांगता येते, पण सध्या तर काम चांगलं आहे त्यांचं। काम चांगलं आहे। मग आतापर्यंत पूर्ण वातावरण कसं होतं निवडणुकीचं गावामध्ये, मतदानाचं वातावरण कसं आहे? हो, मला वाटतंय देवकतेपासून बीजेपीला जाय गाव आहे। ते देवकत्यानं तर काय विकास केलाच नाही, तिथनं दगड मारून पाठवले त्या देवकतेला, खासदार केला, आमदार केला। मी लहान होतो। मग टक्केवारी किती होईल तुमच्या हिशोबाने मतदानाची? 99% बीजेपी होतं हो। 99% बीजेपी। नमस्कार साहेब। नमस्कार। आपलं नाव? तानाजी खट्याळ। खट्याळ साहेब। मग खट्याळ साहेब, कसं आहे वातावरण? एक नंबर आहे। आम्ही दादाचे समर्थक आहे। 99% नाही, 100% दादालाच मतदान होणार आहे।
दादालाच होणार. हा, दादाचं गेले 4 वर्षे काम चालू आहे दादाचं. कर्दळीमध्ये अजिन, वडगाव, धोत्री, वळसंग, आचेगाव, शिरपनाळे दादाचं भरपूर काम आहे. कुठलाही माणूस अडचणीत असेल तर दादा धावून येतात. हे दादाची ओळख आहे. आणि दादा हे काम करणारे माणूस आहे. अनेक राजकारण आम्ही पहिलेपासून बघत आलो, पण दादासारखा आम्ही पहिल्यांदाच व्यक्ती बघतोय. हे कामाचा माणूस आहे दादा. काही लोक आरोप लावत आहेत की या ठिकाणी जे जनशक्ती विरुद्ध धनशक्ती होत आहे, दादांनी पैसे वाटलेत म्हणून म्हणत आहेत. तुमचं काय मत आहे? राजकारण हे टीकेवर चालत असतं. हा. विरोधक हे असतातच, पण दादाचे हे कामातून दादाचं हे दिसतं. पैसे वगैरे काय नाही, पैसे वगैरे का नाही, आणि त्यांना पैसे वाटायची गरज नाही. मतदान चालू आहे. दादाला रुपया वाटायची गरज नाही. फक्त काम. दादाचं हे काम आहे फक्त. नमस्कार साहेब, नमस्कार. आपलं नाव? किरण माने, माने साहेब. माने साहेब, कसं आहे वातावरण? बीजेपी. पूर्ण BJP? पूर्ण बीजेपी. सध्या तर वनवेच बीजेपी चालू आहे. खाली पण वर पण? खाली पण वर पण. टोटल मतदान किती आहे गावचा? टोटल 2200 मतदान आहे. 2200. हा, त्यामध्ये माझ्या अंदाजे 1200-1300 मतदान होईल. हा. एक 100-150 मतदान सोडले तर हा. तरी बी एक 1200 मतदान तर दादाला वनवे होणार ही आम्हाला 100% गॅरंटी आहे. का 100% मतदान का होऊ शकत नाही तुमच्या गावामध्ये? म्हणजे तुम्ही म्हणलं 2000 मतदान आहे, तर बाहेरगावी पुण्याला मतदान बरंच बाहेरगावी आहे. जॉब साठी ते गेलेले तिकडे बाहेरगावी मतदान आहे. आणि सध्या तर 1200 ते 1400 मतदान गावात होत आहे. म्हणजे 50 ते 60% मतदान होईल. तर मग लोकांना काय सांगू इच्छिता तुम्ही? म्हणजे बीजेपीच का? बीजेपीचं काम आहे. आम्ही सांगण्याच्या अगोदर लोकांना कळा लागले काम कोण करायलंय, काय करायलंय. दादाचं काम कर्दळीचेच काय आजूबाजूच्या 7 गावात विचारा काय काम आहे, कसं आहे, काय. आता आम्ही तर दादापाशी कायम जातो, उठतो, बसतो. आम्हाला माहित आहे. आम्ही आतापर्यंत गेलो आणि रिकाम्या हातानं आलोय असं आम्हाला तर कधी वाटत नाही. जे काम घेऊन गेलोय गावातले इतर ते काम आमचं सक्सेसफुल झालंय. सक्सेसफुलच झाले आमचं काम. तर धन्यवाद साहेब. अशाच प्रकारे जे आहे पूर्ण कर्दळी गावामध्ये वातावरण चालू आहे. एकापेक्षा एक जे आहे या ठिकाणी लोकांनी आपले मत मांडले आणि पूर्ण जे हवा या ठिकाणी जे आहे महेशदादांचीच दिसते. जेव्हा आपण सर्वेला आलो होतो तेव्हा सुद्धा जे आहे या गावामधून फक्त महेशदादांबद्दलच लोक बोलत होती आणि सगळ्यांचं जे आहे मनोगत चांगलंच होतं दादांबद्दल, कारण त्यांचं काम आहे. आणि ग्रामीण पातळीवर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या पातळीवर जे आहे वोट कधीही तुम्हाला जे आहे कशावर जातीपातीवर भेटणार नाही, तुम्हाला पैशावर भेटणार नाही. या ठिकाणी वोट जे आहे तुम्हाला कामावर भेटत असते, माणसावर भेटत असते, माणसाच्या माणुसकीवर मतदान भेटत असते. आणि तसंच मतदान जे आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे. तर चला बघूया कशा प्रकारे चालू आहे. आता अजून थोडे लोक भेटतील तर त्यांच्याशी बोलूया, वार्तालाप करूया आणि पुढे शिरपनाळे गावाला जाऊया. नमस्कार साहेब. नमस्कार. नाव काय आपलं? माझं नाव बाळासाहेब रामा गायकवाड, कर्दळी. मग गायकवाड साहेब, कसं आहे वातावरण पूर्ण इलेक्शनचा? वातावरण बघा साहेब, सध्या कर्दळी 90% बीजेपीच्या वाटेवर आहे आणि त्यांचा विकास बी तसा झालेला आहे. आणि समजा गोष्टीनं म्हणजे सध्या भाजप आघाडीवर आहे आणि गाव तर समजा भाजपच म्हणते, त्यामुळं भाजपला मतदान 100% होईल असं मला तर वाटतंय. म्हणजे पहिल्यापासूनच बीजेपी आहे तुमचं गाव का महेशदादांमुळे बीजेपी कडे गेलेलं आहे? पहिल्यापासून होतं पण मध्ये थोडं बरंगळ होतं, पण महेश दादामुळे आणि आता अनेक जास्त आवडलंय. त्यामुळं कामाला आणि प्रत्येक गोष्टीला जास्त आघाडी असल्यामुळं सर्व गाव आता महेश दादाच म्हणाले. त्यामुळं 90% मतदान बीजेपीला होते, त्यात काही शंका नाही. मग समोर आता इथे दुरंगी लढत आहे का तिरंगी लढत आहे? इथं आता दुरंगी लढत आहे. तिरंगीचं काय नाही, त्याचं काय थोडं ही होईल कर, पण त्यांचं काय सांगता येणार नाही. पण दुरंगी तर व्यवस्थित मध्ये आहे. म्हणजे तुमच्या मते काँग्रेसला बोटावर मोजल्यावर मतदान? बोटावर म्हणजे एकदमच बोटावर मोडले. काँग्रेस नाही म्हणलं तर मी चालला तर ते बळन थोडं पोलीस ती मिळत नाही ती म्हणून थोडं असं आत्म सांगासांगी करून उभा केलेला आहे. तसं तर 90% बीजेपीच आहे. काँग्रेसचा पत्ताच नाही सध्या गावात. म्हणजे उगा एक विरोधी पक्ष असायला पाहिजे त्यामुळं? हा, विरोधी पक्ष असेल त्यामुळे. पुन्हा त्यातनं शिंदे सेना झाला असतं, परंतु मेहत्रे साहेब ज्या वेळेला गृहमंत्री होते त्यावेळेला मागे पुढे गाड्यातच फिरले, इकडे तिकडे गावाकडे लक्ष दिलं नाही ती. त्यामुळे मेहत्रे साहेबांना तर आमच्या गावाकडे याला तोंडच यायला नाही. त्यामुळे शिंदे सेनेचं काय इथं वातावरण जास्त नाहीये. तर अशाच प्रकारे जे आहे पूर्ण वातावरण चालू आहे भाई गावामध्ये जे आहे प्रचंड प्रमाणात बीजेपीचं जे आहे पूर्ण वर्चस्व आपल्याला पाहायला भेटत आहे. महेशदादांचं काम आहे. तर यावरून सर्व राजनेत्यांना कळायला पाहिजे की काम केला
तर तुम्हाला त्या गावामध्ये जायला आणि वोट मागायची काही सुद्धा लाज वाटणार नाही. त्या गावामध्ये तुम्ही हक्काने जाऊ शकता. त्या गावामध्ये जाऊन लोकांना फक्त एकदा सांगा की भाऊ मी थांबणार आहे, मला मतदान करा. लोक तुम्हाला डोळे बंद करून मतदान करतील. तुम्हाला जे पैसे पण वाटायची गरज नाही, तुम्हाला त्या गावाला 10 वेळा फेऱ्या मारायची पण गरज नाही. फक्त तुम्ही काम करा, त्या गावातल्या लोकांचा सोबत संपर्क ठेवा, त्या गावातल्या लोकांना वेळ द्या. तुम्हाला लोक मत देतील आणि तुम्हाला सत्तेवर बसवतील. बरोबर आहे का नाही? 100% बरोबर आहे. 100% तुम्ही बोलताय ते एकदम 100% बरोबर आहे. तुम्ही काय करणार? सत्ता आल्यानंतर तुम्ही काय करतो? लोकांचे नंबर ब्लॉक करतो, त्या गावाकडे पाठ फिरतो. ब्लॉक करायचं, पुन्हा फोन उचलायचे नाही हे तर झालं, परंतु पाण्याचा आता ज्या वेळेला अटल बिहारी वाजपेयी होते त्यावेळेला आपल्या कॅनलची सुरुवात झाली होती. बरोबर. परंतु पुन्हा काँग्रेसची सत्ता आल्यावर सुशीलकुमार शिंदे साहेब किंवा प्रणिती शिंदे इतर लोकांनी कोणी बघितलंच नाही. पुन्हा भाजप सत्तेवर आल्यावर पाणी आलं. पाणी येऊन पुन्हा ते काम थांबलं, पण ते महेश दादांनी प्रयत्न करून पुन्हा ते पाणी आणलं. आंदोलन वगैरे आंदोलन ते केलं, पुन्हा त्यामुळे पाणी आलं. त्यामुळे लोक भयानक सध्या त्यांच्यावर प्रेम करलेत महेश दादा, त्यात काही शंका नाही. त्यांना जर जिल्हा परिषदचं तिकीट भेटलं असतं तर तुमच्या मते जिंकले असते का? 100% जिंकले असते तिने आणि प्रचंड मताने जिंकले असते. सध्या समजा वातावरण तसं आहे इथलं. हा. तर अशाच जे आहे प्रेम महेशदादांवर आपल्याला बघायला भेटत आहे, कारण त्यांचं काम आहे, काम बोलतंय. त्यामुळे जे लोक या ठिकाणी बोलत आहेत त्यांना मत मागायची पण गरज नाही. त्यांनी तुमच्या गावाला किती वेळ आले मतदान मागण्यासाठी? आमच्या गावाला मतदान मागण्यासाठी तसं स्वतः त्यांनी एकदा बी आले नाहीत. आणि ते त्यांचे कार्यकर्तेच आहे ती. त्यांना याची गरज पडू दिली नाही. ती कार्यकर्ते आल्यावर समजा लोक येऊन त्यांना हे केलंय. त्यामुळे त्या दादा तुम्ही बिंदास तिकडेच प्रचार करा, आमचं गाव तुम्हाला 100% होईल, तुम्ही काय इकडली काळजी करू नका, असं सर्व लोकांनी त्यांना निरोप दिलाय. मग असं जे आहे क्रेज आहे आपल्या दादांसाठी. तर चला बघूया अजून कोण भेटतंय का, त्यांच्यासोबत वार्तालाप करूया आणि या पूर्ण इलेक्शन बद्दल जाणून घेऊया. आणि याच्यानंतर परत आपल्याला शिरपनहळ्ली गावाला जायचं आहे. धन्यवाद. बहुत ही खूबसूरती के साथ जो है अपना पूरा सर्वे शुरू है. अभी जो है अपन शिरपनहळ्ली गांव में, करदड़ी गांव में जो है पूरा लोगों की प्रतिक्रिया जानने की कोशिश कर रहे हैं. बहुत ही शानदार जो है वातावरण करदड़ी गांव में देखने के लिए मिल रहा है. एकदम शांतिमय वातावरण में प्यार मोहब्बत के साथ जो इलेक्शन चालू है. जो भी खेड़े पाड़े का जो इलेक्शन रहता बहुत ही शांतिमय वातावरण में होता. पहले जमाने में लड़ाई झगड़े होते थे इलेक्शन के लिए, क्योंकि पक्ष विपक्ष बहुत रहते थे. लेकिन अभी जो है एक ही पक्ष है, इसलिए जो है कोई भी झगड़ा नहीं, कोई भी दंगा नहीं है. तो नमस्कार साहेब, नमस्कार. आपलं नाव? निवृत्ती माने साहेब, कसं आहे वातावरण? पूर्ण वातावरण बीजेपीचं आहे. वन साइड पूर्ण बीजेपी आहे. त्याच्या मागचं कारण काय म्हणतो? महेशदादा बिराजदार. महेश हे माझे क्लासमेटच आहेत, मित्र आहेत. शून्यातून वर गेलेला माणूस आहे. गोरगरिबाची जाण आहे. आमच्या हाकेला धावणारा माणूस आहे. आता फोन केला 10 मिनिटात आपल्या कुठल्याही सुखदुःखात हजर राहतो तो माणूस. विकास कामं बी स्वखर्चातून करतोय, सगळे कामं करेल. आणि सत्तेमध्ये बसल्यावर तर काय प्रश्नच नाही, सगळे आमचे प्रश्न सुटतील. जो माणूस सत्ता नसताना काम करू शकतो, तो माणूस सत्ता आल्यावर किती काम करेल ह्याच्यावरनं तुम्ही वोट देतात त्यांना? 100% त्यांनीच बसणार आहेत. अख्खं गाव आमचं महेश बिराजदार यांची पत्नी धर्मपत्नी शिल्पाताई बिराजदार यांना प्रचंड मताने गावातून तर लीड जाणार आहे. म्हणजे ह्याच्या मागचं कारण हेच आहे की काम केलं तर तुम्हाला वोट मागायची गरज नाही, काम केलं तर लोक आपोआप वोट देतात. काम करून प्लस लोकांच्या सुखदुःखामध्ये सामील होणं हे मेन महत्वाचं आहे. सगळ्या गावाच्या सुखदुःखात सामील होतोय माणूस हा. त्यापायी सर्व गावांचा कौल महेशदादा बिराजदार. फक्त महेशदादा बिराजदार. फक्त महेशदादा बिराजदार. असं जे आहे वातावरण दिसत आहे. गावामध्ये टोटल मतदान किती टक्के होईल? टोटल मतदान 70 ते 80% होईल. 70-80%. 70-80% होईल. तर खूपच सुंदररित्या ते चालू आहे. महेशदादा बिराजदारांना जे आहे या ठिकाणून लीड भेटणार आहे. पक्षाची नाही तर माणसाची हवा आहे. ह्याच्या अगोदर पण मी तुम्हाला सांगितलेलंच आहे या गावामध्ये सर्वे करताना. तर असाच पूर्ण सर्वे चालू आहे. आता आपण इथून शिरपनहळ्ली गावात जाणार आहोत आणि बघूया तिथं कशा प्रकारे वातावरण चालू आहे. ओके, धन्यवाद साहेब, आपण बोलल्याबद्दल धन्यवाद. खूपच सुंदररित्या जे आहे करदळी गावामध्ये आपलं पूर्ण काम सुरू आहे इलेक्शनचा. तर नमस्कार साहेब. नमस्कार. आपलं नाव? महेश मधुकर पौळ. महेश भाई, मग कसं आहे महेश भाई पूर्ण वातावरण गावामध्ये इलेक्शनचा? 1 नंबर मतदान व्हायले. आतापर्यंत किती टक्के झाले? आतापर्यंत एक 40% झाले की. खेडेगावामध्ये सकाळी सकाळीच लोक जातात वाटते मतदान करून. नाही येतात आपल्यात आता लोक मतदाना दिवशी दुपार 9 वाढील गर्दी आपल्यात. हो. मग कोणत्या पक्षाला लीड भेटेल इथं तुमच्या? बीजेपी. बीजेपीलाच? दुसऱ्या पक्षाचं कोण नाही का इथं? नाही बीजेपीच, फक्त बीजेपीच. वन साइड बीजेपी. त्यांना पोलिंग एजंट पण भेटले नसतील? नाही पोलिंग एजंटच नाहीत तिथे. दुसऱ्या पक्षाचे पोलिंग एजंटच नाहीत तिथे. ओनली बीजेपीची पोलिंग एजंट आहेत तिथे. ह्याच्या मागचं कारण काय म्हणतो तुम्ही? त्यांनी महेश बिराजदारचं काम आणि त्यांनी कवा इकडं
ते रिक्षाच फिरली फक्त त्यांची. त्यांनीच फिरले नाही. त्यांनी फिरलेच नाहीत. त्यांनी कोण आहेत, कोण प्रचाराला कोण आले हे समजलंच नाही कोणाला. यांचा प्रचार, यांचं काम याच्यासाठी आता हे फक्त बीजेपी होणार गावात. वा वा. तर एकदम सुंदर असं वातावरण या ठिकाणी बीजेपी साठी पूरक दिसत आहे गावामध्ये. दुसऱ्या कोणत्या पक्षाला जे या ठिकाणी पोलिंग एजंट सुद्धा भेटलेले नाहीये, तसली परिस्थिती आलेली आहे. आजपासून एक 40-50 वर्षापूर्वी बीजेपीची सुद्धा अशाच प्रकारची जी परिस्थिती होती, नाही, बीजेपीला आमचं सुद्धा आमचं गाव पहिल्यापासूनच बीजेपी आहे. हा, बीजेपीला लीड आमचं कायम बीजेपीला लीड आहे. हा, दुसऱ्या कोणत्या पक्षाला नाही. नाही 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 बीजेपीला फक्त. नाही, प्रत्येक पक्षाचा एक वेळ असते. ह्याच्या अगोदर जे आहे बीजेपीला सुद्धा गावागावामध्ये जे आहे पोलिंग एजंट भेटत नव्हते. तेव्हापासून जी लोकांनी मेहनत केली, आज त्या मेहनतीचं जे फळ भेटत आहे. आज जे एवढे प्रचंड प्रमाणात जे कार्यकर्ते बीजेपी मध्ये आहेत, तर असाच वातावरण आपल्याला कर्दळी गावामध्ये बघायला भेटत आहे. भाऊ, आता इथून जे आपल्याला शिरपनळी व नंतर धोत्रीला जायचंय. तर धन्यवाद साहेब आमच्यासोबत बोलल्याबद्दल, आणि आपल्या गावातील लोकांचं पण धन्यवाद की त्यांनी आम्हाला जे या ठिकाणी पूर्ण सर्वे करायला दिला आणि आपले मत जे आहे सुंदररित्या मांडले. तर भेटूया पुन्हा आपण. धन्यवाद. तो चलिए अभी यहाँ से सीधा जो है शिरपनहल्ली गांव की तरफ निकलेंगे और वहाँ का वातावरण क्या है जानने की कोशिश करेंगे, और उसके आगे जो है धोत्रे को जाएंगे. तो अगर आपको ये पूरी न्यूज रिपोर्ट पसंद आई है तो इसे लाइक करो, ज्यादा से ज्यादा लोगों में शेयर करो, कमेंट बॉक्स में अपने ओपिनियन बताओ, और जाने से पहले चैनल को सब्सक्राइब करना मत भूलो. तो फिर तब तक के लिए अलविदा. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.